Hi guys, good morning. Welcome back to Learn with Vaishali. Today is Wat Purnima special day. So my look different. तर आज आपण एक छोटंसं सब्जेक्ट पाहू. वॉन्ट विषयी आपण माहिती घेऊ. वॉन्ट म्हणजे काय की मला पाहिजे, मला हवं होतं आणि मला ते असायला पाहिजे. आपण ज्यावेळेस म्हणतो ना मला चहा पाहिजे, आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस वॉन्ट हा जो शब्द आहे तो आपण वापरला पाहिजे. त्याने काय होईल आपल्या इंग्लिशमध्ये अजून फ्लुएन्सी येऊ शकते. जसं की आज आपण वॉन्ट विषयी बोलतोय तर वॉन्ट म्हणजे काय ती ज्या वॉन्टला आपण बोलतोय कधी कधी वॉन्ट टू वापरायचा आहे आणि कधी कधी वॉन्ट वापरायचा आहे आणि कधी कधी डू येतो कधी कधी डज येतो. तर हा जो गोंधळ आहे तो आपण क्लिअर करू. ज्यावेळेस आय वी यू देची फॅमिली येते त्यावेळेस डू येणार. ज्यावेळेस ही शी इटची फॅमिली येणार त्यावेळेस डज येणार. परत वॉन्ट कधी येतं ज्या वेळेस वस्तूविषयी बोलतोय त्यावेळेस वॉन्ट येणार आणि क्रियेविषयी बोलतो त्यावेळेस वॉन्ट टू येणार. आता हे असं बोलल्यावर नाही लक्षात येणार पण ज्यावेळेस आपण एक्सप्लेन करू त्यावेळेस बरोबर आपल्या लक्षात येईल की वॉन्ट कधी येतं आणि वॉन्ट टू कधी येतं. चला तर लेट्स बिगिन. वॉन्ट म्हणजे हवं आहे, करायचं आहे, पाहिजे आहे. आपण अशा प्रकारे बोलू शकतो. वॉन्टचा फॉर्म्युला आहे की सब्जेक्ट वॉन्ट, वॉन्ट्स, वस्तू किंवा क्रिया. आता वस्तू आणि क्रिया. क्रिया म्हणजे बसणं, उठणं, खेळणं ही क्रिया. वस्तू म्हणजे की जसं की आपण बोलू शकतो की मला पाणी प्यायचंय ना, पाणी ही वस्तू झाली. जसं की सब्जेक्ट वॉन्ट, वॉन्ट्स, वस्तू आणि क्रिया. तर आय वॉन्ट वॉटर, आय वॉन्ट वॉटर, मला पाणी पाहिजे. शी वॉन्ट्स, इथं यस आला. शी वॉन्ट्स टी, तिला चहा पाहिजे, तिला चहा हवा आहे. आय वॉन्ट टू टॉक, इथं टू आलं. टू म्हणजे क्रिया आली, मला बोलायचं, मला बोलायचं आहे, मला बोलायचं आहे. ही वॉन्ट्स टू प्ले, त्याला खेळायचं आहे. आता वॉन्ट कुठे येते? आता मी म्हणणार यू वॉन्ट, यू वॉन्ट कॉफी. आता फक्त मी इथे बोलते की आता खरं तर यू वॉन्ट कॉफी, तुला पाहिजे, तुला कॉफी पाहिजे असं आपण नाही बोलत. आपण असं म्हणतो की तुला कॉफी पाहिजे आहे का, का म्हणतो ना, त्याच्यामुळे येणार डू यू वॉन्ट कॉफी. ज्यावेळेस आपण प्रश्न बोलतो त्यावेळेस डू येतं, नंतर यू वॉन्ट कॉफी. यू वॉन्ट कॉफी फक्त तुला कॉफी पाहिजे असं होते, पण तुला कॉफी पाहिजे आहे का ज्यावेळेस असं म्हणतो तर डू यू वॉन्ट कॉफी. अशा प्रकारे तो प्रश्न तयार होतो. किंवा डज येतं, नंतर सब्जेक्ट येतो डू यू वॉन्ट, वॉन्ट ऑब्जेक्ट. आता इथे आपण प्रश्न कसा करतोय, ज्यावेळेस आपण ही शी इटला वॉन्ट्स वापरतो ना, पण क्वेश्चन करताना आपण काय वापरतोय की डज शी वॉन्ट. आता डूचं परत घेऊ. डू यू वॉन्ट टू ड्राइव्ह, तुला गाडी चालवायची का, तुला गाडी चालवायची आहे का, हा प्रश्न झाला. आता मी डज नाही विचारते. डज शी वॉन्ट, इथं डज आल्यामुळं वॉन्टला वॉन्ट्स नाही येणार, यस नाही येणार. डज शी वॉन्ट टू डान्स, तिला डान्स आवडत आहे का, तिला डान्स आवडत आहे का असं होणार आहे. पाहिजे आहे का तर आवडत आहे, करायचं आहे का, तिला डान्स करायचा आहे का. डज शी वॉन्ट टू डान्स. नंतर आपण घेऊ शकतो डज ही वॉन्ट टू इंग्लिश, त्याला इंग्लिश शिकायचं आहे का. ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस आपण का विचारतोय. डज, डज आलं, नंतर ही आलं, वॉन्ट आलं, वॉन्ट्स नाही आलं, टू लर्न इंग्लिश, त्याला इंग्लिश शिकायचं आहे का. तर म्हणजे आपण ज्यावेळेस प्रश्न विचारतो डज येतं ना त्यावेळेस यस येत नाही, हे एक आपण क्लिअर करून घेऊ. आणि ज्यावेळेस प्रश्न विचारतो डू यू वॉन्ट, डू यू, डू वी असं येतं त्यावेळेस वॉन्टच येतं आणि डज आलं तरी वॉन्ट येतं. ही एक गोष्ट आपण लक्षात ठेवू. आय वॉन्ट, आय वॉन्ट वॉटर टी, मला चहा पाहिजे, हवा आहे, मला चहा पाहिजे. मी काय म्हणणार, आय वॉन्ट टू, मला स्विमिंग करायचं आहे.
स्विम. मला पोहायचं आहे. पण मी हाच ज्यावेळेस इथं वॉन्ट म्हणजे टी झाला आणि इथं वॉन्ट टू म्हणजे ती क्रिया झाली. जसं की वी वॉन्ट फूड, आम्हाला जेवण पाहिजे आहे. त्याच्यात ऐवजी यू म्हणजे तुला जेवण पाहिजे आहे का, तर तिथे येणार डू यू वॉन्ट फूड. आता हाच प्रश्न परत, डज शी वॉन्ट फूड. अशा प्रकारे आपण समजून घेऊ की ज्यावेळेस क्रिया येते त्यावेळेस टू येतं, ज्यावेळेस वस्तू येते एखादी त्याला टू नाही येत, ती येतं. ज्यावेळेस आपण आय यू वी देला वॉन्ट म्हणतो, ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस वॉन्टच येतं, पण ज्यावेळेस डज येतं त्यावेळेस वॉन्टच येतं. ही गोष्ट फक्त लक्षात घ्या. वॉन्ट म्हणजे पाहिजे आहे, हवे आहे. इथून पुढे जर आपण रोज आपल्या डेली रुटीनमध्ये वॉन्टसाठी सेंटेन्स तयार करायला लागलो तर आपल्याला अजून खास वाटू शकतं. जसं की आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश, मला शिकायचं आहे. आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश, मला बोलायचं आहे इंग्लिश. मी असं पण म्हणू शकते की डू यू टू लर्न इंग्लिश, तुला शिकायचं आहे का, किंवा डू यू वॉच टीव्ही, तुला टीव्ही पाहायचा आहे का. पण हे जे वॉन्ट आहे ते हवं आहे, पाहिजे आहे, करायचं आहे ह्याच्यासाठी आवर्जून वापरायचं. इथून पुढे आपण छोटे छोटे सेंटेन्स करू आणि खूप छान इंग्लिशमध्ये बोलू. चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच सांगा, कारण ही छोटी छोटी स्टेप आपण शिकतोय पण खूप छान आपल्यामधला कॉन्फिडन्स आपण पाहू शकतो. तर आवर्जून पाहतायत व्हिडिओ तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला खूप छान एनकरेज करतं नवीन टॉपिकसाठी. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय, सी यू.